नमस्कार, मी वृषाली गद्रे. नमस्कार, मी अजय देशमुख. आम्ही श्रीजी ऑइल्सचे फाउंडर मेंबर आहोत, दोघं जण. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं मिलेट्स मध्ये, पण मी ऍक्च्युली 1 इयरचा माझा फूडचा कोर्स झालेला आहे, फूड प्रोसेसिंगचा. तर त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली मिलेट साठी गेले होते. पण तिथे शिकवत असताना लास्ट स्टेटमेंट होतं त्यांचं की तुम्ही लाकडी घाण्यावरती तेल बनवू शकता म्हणून. तर ते माझ्या एक डोक्यात राहिलं की कुठेतरी ऐकलेलं होतं, कारण हे ट्रॅडिशनल आहे आपलं. तर ते कुठेतरी लहानपणी ऐकलेलं होतं. तर मग मी घरी आल्यावरती यायला बोलले, म्हणलं हे लाकडी घाण्यावरचं तेल पण आहे, पण मला आता आठवत नाही. मी कुठेतरी ऐकलं होतं लहानपणी, पण मला आता आठवत नाहीये. तर आपण त्याच्याविषयी समजा एक सर्च केला आणि आपण चालू केलं. तर मग आम्ही भरपूर जवळ महाराष्ट्र आम्ही फिरलो. म्हणजे आम्ही दोघं आणि माझा मोठा लेक होता बरोबर. तर महाराष्ट्र झालंय, गुजरात झालं, जिथे आम्हाला कळेल की घाणे आहेत तिथे आम्ही जायचो. तर त्या केसमध्ये काय झालं, एक 2-3 ठिकाणी आम्हाला दिसले, चांगले घाणे दिसले. पण ती लोक अशी कंटाळली होती की नाही आम्ही एवढं बनवू शकत आणि तेवढा पुरवठा नाहीये आणि ऍक्सेप्टन्स पण तितका नव्हता. कारण काय आहे, आता पॉप्युलेशन एवढं वाढलंय की आपण जे बनवतोय, आम्ही जे आता घाण्यावरचं बनवतोय त्याला एक लिमिटेशन आहे. म्हणजे एका घाण्यामध्ये 15 किलो एका वेळेला टाकू शकतो आणि त्याच्यातनं जे येईल मिळतं ते प्रत्येक ऑइलचं वेगवेगळं आहे. आता एक शेंगदाण्याचं आपण धरलं तर ते 15 किलो मध्ये 5 किलो मिळतं. मग असं 5-5 किलो किती बनवणार, मग घाणे वाढवले पाहिजे. तर आमचा तोच एक हे होता उद्देश की स्वयंपाकघरात जेव्हा आपण जातो त्यावेळेला तेल हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे असे महत्वाचे भरपूर पार्ट आहेत. साखर आहे, म्हणजे 5 P's म्हणतो आम्ही, पांढरे पदार्थ म्हणा. तर तांदूळ आहे, तर तांदूळ पण पॉलिश केला की तो व्हाईट दिसतो एकदम. तर असे जे काही गोष्टी आहेत आपल्या रोजच्या जेवणातल्या, तर त्याच्यातला तेल हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे मग तेल जर वापरायचं असेल तर ते शुद्ध पाहिजे. कारण ऍक्च्युली बघितलं तर तेल हे मेडिसिन आहे. मी जेव्हा सुरू केलं ना त्यावेळेला हीच कन्सेप्ट होती की तेल हे मेडिसिन आहे. तर आपण ते विकण्यासाठी, ऑब्व्हियसली पैसा कमवायचा आहे सगळ्यांनाच, पण ते विकणं हे आमचं कधी ध्येयच नव्हतं. अवेअर करणं समोरच्याला. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली तर ती आपलं तेल का घेईल, तर त्यावेळेला अवेअर करणं खूप गरजेचं होतं लोकांना की हे का चांगलं आहे आणि हे ऍक्च्युअल मध्ये ट्रॅडिशनल आहे. म्हणजे आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला ना त्याच्या आधीच ज्यू लोकांनी, तुम्ही ऐकलं असेल, ज्यू लोक आपल्या भारतामध्ये होती, तर त्यांनी हे सुरू केलेलं आहे. आणि त्यावेळेला दगडी घाणे असायचे. एक अगदी एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे असं, सावरकरांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. सावरकरांनी तेल घाणा चालवलाय, इंग्रजांनी त्यांना शिक्षा म्हणून दिलेलं होतं. तर त्यांनी जो गाणा चालवलाय तो बैलाच्या ऐवजी सावरकरांना तिथे लावलेलं होतं. त्यांनी तो असा फिरून तेल काढलेलं आहे. म्हणजे तो विचार आपण करू शकतो की बैल जे काम करतोय ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एक पॉपअप होतं की हा घाणा म्हणजे काय, त्यासाठी मी हे उदाहरण दिलं. तर तेव्हा कसं होतं, तेव्हा दगडी घाणे होते आणि बैल फिरायचा. तर त्यावेळेला आज आता मोटर आहे, तर मोटरच्या हिशोबाने जर बघितलं तर 15 किलोला 5 किलो तेल मिळतं. पण तेव्हाच्या हिशोबाने बघितलं तर दगडी घाण्यामध्ये तेवढं हे मिळत नव्हतं, इल्ड मिळत नव्हतं तेवढं. पण ते ट्रॅडिशनल होतं. आणि जसं आपले पॉप्युलेशन वाढली आहे त्यानंतर हे सगळं म्हणजे विस्मरणात जायला लागलं आणि आपलं रिफाइंड ऑइल आलं. आणि ते कसं एका वेळेला अनेक पिशव्या येतात, त्यामुळे जसं पॉप्युलेशन वाढतं तसं माणसांना ते म्हणजे डिमांड तसं सप्लाय होऊ शकतो. आपल्याकडे थोडं लिमिटेशन्स आहेत. तर
आम्हाला तेच वाटलं की आपण ऍटलिस्ट सुरुवात तर करू. म्हणजे पुढे किती आपलं वाढेल, किती लोकांपर्यंत आपण देऊ शकतो, तो विचार जर आधीच सुरुवातीलाच आपण जर असं म्हटलं की अरे आपण काय करू, कुठपर्यंत जाऊ, किती लोकांना देऊ, मग कुठलीच गोष्ट पुढे नाही जात. तुम्ही ऍटलीस्ट सुरुवात तर करा. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला वेज मिळतात, रस्ते मिळतात, सापडतात ना, की आपल्याला कसं जायचंय, कुठे जायचंय, कुठपर्यंत जायचंय. मग तशी आम्ही सुरुवात केली आणि लोकांना अवेअर करायला सुरुवात केली. आणि सिरियसली माझ्या इथे जी लोक म्हणजे डे 1 ला जे कस्टमर आहेत ते आजही आमच्या बरोबर आहेत. तर ते जेव्हा इथे यायचे ना, माझी कायम तोंडाचा पट्टा चालू असायचा की हे तेल का वापरलं पाहिजे, कसं आहे, त्याचे उपयोग काय आहेत. आणि मी आजही चॅलेंज देऊन लोकांना सांगते की तुम्ही म्हणजे तुमचं हेल्थ पूर्ण चेकअप करा माझं तेल वापरायच्या आधी. त्याच्यानंतर 3 ते 5 महिने तुम्ही फक्त माझं तेल वापरायचं. बाहेरचं आता ठीक आहे, आपण असं नाही म्हणू शकत की तुम्ही बाहेर खायचं नाही. आम्हालाही बाहेर खावं लागतं जेव्हा आम्ही बाहेर जातो, पण वीक मधून एकदा ओके आहे. पण असं निदान तुम्ही 3 ते 5 महिने रेग्युलर हे तेल वापरा आणि पुन्हा हेल्थ चेकअप करा. तुम्हाला तुमच्या हेल्थ मध्ये चांगले काहीतरी बदल दिसतील. म्हणजे मी हे सांगते कारण माझ्याकडे जे कस्टमर येतात ना, ते माझ्याशी सांगतात, बोलतात हे की आम्हाला चांगला अनुभव आला. थायरॉइडला पण मी सांगते की खोबऱ्याचं तेल आहे, ते तुम्ही थायरॉइडला जर पिण्यासाठी वापरलं तर बऱ्यापैकी तुम्हाला फरक पडतो. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही गोळ्या घ्यायच्या नाहीयेत, ते तर तुमचं चालूच ठेवायचं आहे. पण त्याच्या बरोबरीने तुम्ही जर तेल प्यायलं खोबऱ्याचं तर त्याला तुम्हाला एक चांगला गुण येऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये मी थोडंसं ऍड करू शकतो. ते म्हणजे आता मॅडम जसं म्हटल्या बाबा हेल्थ विषयात एक तर सुरुवातीपासून आपण तेल कधीच विकलं नाही. आपण लोकांमध्ये अवेअरनेस आणि एज्युकेशन लोकांना दिलं आणि त्यातूनच जे आजपर्यंत आमची वाटचाल आहे ती कुठेही न अडथळता आतापर्यंत सुरू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या तेलाच्या हेल्थ विषयातल्या कुठल्याही टेस्ट अजूनपर्यंत केले नाहीत. न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे, शेल्फ लाईफ आहे, हे आम्ही केलेले आहेत. पण आपल्याकडे येणारे जे कस्टमर आहेत त्या कस्टमरच्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना हे सुचवलं, बाबा तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आता जसं आपण बसताना उठताना हातापायातून कधी कधी आवाज येतात कडकर असे, मग त्यावेळेस समजायचं का शरीरातलं वंगण कमी झालेलं आहे. मग त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला सांगितलं, त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना खोबऱ्याचं तेल प्यायला सांगितलंय, एरंडेल तेलाने मालिश सांगितलेली आहे, कॅल्शियम कमी झालं तर काळा तेलाचा वापर करायला सांगितलेला आहे. त्यामुळे ह्या लोकांकडूनच आम्हाला जास्ती मॅक्सिमम गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत, आम्हाला कळलेल्या आहेत. त्या कसं आहे की मी मगाशी जसं सांगितलं ना की लोकांच्या विस्मरणात गेलेलं होतं. म्हणजे आता मी जेव्हा हे ऐकलं घाण्यावरचं तेल आपण बनवू शकतो, तर ज्या कोर्समध्ये मी ऐकलं ना तिथे मी त्यांना विचारलं की हे घाण्यावरचं तेल काय आहे. मी ऐकलेलं आहे, त्यांनाही सांगता नाही आलं नीट. ट्रॅडिशनल आहे हे माहिती आहे सगळ्यांना, पण हे कसं बनवायचं किंवा काय हे जे याचं जे नॉलेज नाही आहे आता नाही, म्हणजे तेव्हा नव्हतं नॉलेज ना, तर म्हणजे हे कळतच नव्हतं की कसं बनवू शकतो आपण, काय आहे हे. काहीतरी चुकलं याच्यामध्ये. कंटिन्यू करू. याच्यामध्ये डिमांड अँड सप्लाय जे तुम्ही म्हटलात ना, भारताच्या जर लोकसंख्येचा आपण अभ्यास केला किंवा आपण ऑब्झर्व केलं तर आज आपण 140 कोटी प्लस आहोत. घाण्यावरचं तेल बनवणं वाटतं लोकांना, बऱ्याचशा लोकांनी युट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत, एका दिवसात एका महिन्यात लाखो रुपये कमवा, पण असं अजिबात नाहीये. घाण्यावरचं तेल हे जर करायचं असेल तर हे फुल टाइमचा जॉब आहे आणि हे वाटतं तितकं सोपं नाहीये. त्याच्या प्रोडक्शनला लिमिटेशन्स येतात. जसं मॅडम मगाशी म्हटल्या 15 किलो टाकल्यानंतर 5 ते 5.25 लिटर बनतं. त्याच्यामध्ये कुठेही केमिकलचा वापर होत नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आणि लोकांची डिमांड वाढते त्या प्रमाणात ह्याचा सप्लाय खूप कमी होता. का तर प्रोडक्शनला लिमिटेशन्स आहेत आणि मेहनतीचं काम आहे.
त्यामुळे ती गॅप वाढत गेली आणि लोकांची एक टेंडन्सी आहे, लोकांना कमी पैशात मिळालं तर ते काय मिळतंय, कसं मिळतंय त्याचा काही अभ्यास न करता, कुठल्याही प्रोडक्टचं लेबल न वाचता लोकांची प्रोडक्ट घेऊन ते वापरण्याची काय तयारी असते. आणि जिथे कमी तिथे आम्ही, ह्या पद्धतीप्रमाणे लोक ते जे मार्केटमध्ये ग्लोबलायझेशन झाल्यानंतर रिफाईंड ऑइल आलं ते लोक विकत घेत सुटले आणि त्याचा वापर वाढला आणि दुर्दैवाने मग घाण्याचं प्रमाण कमी कमी होऊन त्याची पिछेहाट झाली. पण सुदैवाने परत एकदा कोविड आला आणि त्यातून परत बाबा आपण चांगलं खाल्लं पाहिजे, नीट राहिलं पाहिजे, पहिली प्रायोरिटी आपली हेल्थ आहे, आपली फॅमिली आहे, हे लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे लोकांचा आता घाण्याचं तेल वापरण्याचा कल वाढतोय. कोविडच्या टायमाला चॅलेंजेस प्रत्येकाला आले होते, अगदी भाजी विक्रेत्यापासून सगळ्यांनाच आले होते. पण म्हणजे गॉडचे एक ब्लेसिंग आहेत, देवाचे काय उपकार म्हणूया आपण, की आम्ही जी सुरुवात केली होती तर ती कशी रोजच्या स्वयंपाकात लागणारी असल्यामुळे आम्हाला कधी असं दुकान बंद नाही ठेवायला लागलं. म्हणजे आमची जी व्हेकल याची आहे, मालगाडी म्हणतो, तर ती जी आहे ना त्याच्यामधनं आम्ही भरपूर फिरायचो, अगदी म्हणजे पनवेल पासून आम्ही फिरायचो. तर आम्हाला कोणी अडवलं नाही तिथे, कारण जी गोष्ट महत्वाची आहे, जी रोजच्या जेवणासाठी लागते ती तर पुरवायलाच पाहिजे ना सगळ्यांना. आणि कोविडमध्ये ऍक्च्युली अवेअरनेस जास्त कोविडमध्ये आला, म्हणजे लोकांना हे कळायला लागलं की आपल्याला हेल्थ हवी का फक्त वेल्थ हवी. त्यामुळे हेल्थ ही पण महत्वाची आहे. जसे पैशाच्या मागे लागतो, पण एका दिवसात मोदीजींनी जेव्हा सांगितलं की आजपासून सगळे बंदिस्त, म्हणजे बाहेर पडायचं नाही, त्यावेळेला किती लोक अशी, मी तर बऱ्याच जणांना सांगते की वेळ नाही हे शब्द आपण बोलूच शकत नाही आता, कारण त्यावेळेला आपण त्या दिवसापासून घरामध्ये थांबलोय. आय थिंक 22 मार्च त्या दिवसापासून आपण घरामध्ये होतो, तेव्हा आपण बोललो का की वेळ नाही. मग म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात की आपण जेव्हा घरामध्ये बसलो तर त्यावेळेला सगळ्यांना असं वाटायला लागलं की बापरे कोविड आलाय, तर आता आपल्याला म्हणजे चांगलं मिळेल की नाही, आपल्या हेल्थ साठी जे चांगलं असेल ते कुठून घ्यायचं. मग त्यावेळेला तेल जेव्हा मी लोकांपर्यंत घेऊन गेले किंवा आम्ही ऍडव्हर्टाईज केली तेलाची, तर मग लोकांना असं वाटायला लागलं की बाबा नाही हे हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये चॅलेंज मध्ये मला एक ऍड करायचंय, मॅडमनी भरपूर सांगितलं, जे सर्वसामान्य नागरिकांना जे काही चॅलेंज आलेले, फिरण्यावर बंधनं आलेली, मास्क आलेला, तशी अगणित चॅलेंज आली. पण मला आठवतंय आमची शेती आहे आणि आम्ही असा निर्णय घेतलेला का आपल्या शेतामध्ये आपणच स्वतः विदाऊट केमिकल आपण शेंगदाणे पिकवू, जे शक्य आहे ते, आणि तेल पिकवू. ते आम्ही आणायला गेलो होतो आणि आम्ही आदल्या दिवशी, ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्या आदल्या दिवशी तिकडे होतो आणि नेक्स्ट डेला आम्ही ते सगळ्या शेंगा घेऊन राजगुरुनगरला जाणार होतो, तिथे फोडणार होतो आणि ते शेंगदाणे घेऊन येणार होतो. पण दुर्दैवाने ते आम्ही आणू शकलो नाहीत. मग आम्ही त्याच शेंगा त्या गावात सांगितल्या त्या गरम करा आणि लोकांमध्ये वाटा. दुसरं, आमचा एक खोबऱ्याचा ट्रक आलेला, तो पोचायला आमच्याकडे जवळजवळ महिना गेला आणि दुर्दैवाने महिनाभर खोबरं त्या गाडीत राहिल्यामुळे त्याला मॉइश्चर पकडलं आणि खोबरं खराब झालं. पण स्टील सुदैवाने आम्ही तेलाच्या फील्डमध्ये आहोत, तेल रोज लागतं, जसं नाश्ता, जेवण, रात्रीचे जेवण. त्यामुळे आमचं कोविडमध्ये अव्याहतपणे फिरणं सुरू होतं. गाडीला सरकारच्या कृपेने सरकारने स्टिकर सांगितलेला, तो स्टिकर लावलेला आणि मी फिरत होतो आणि आमचं रुटीन कुठेही डिस्टर्ब न होता आम्ही हे काम करत होतो. कोल्ड प्रेस किंवा लाकडी, पूर्वी कोल्ड प्रेस म्हणून बोलायचंय. कसं असतं माहितीये, आपण इंग्लिश बोललं की जरा एक छान वाटतं ना, म्हणून आपण ते कोल्ड प्रेस म्हणूया. पण कोल्ड प्रेस पेक्षा सुद्धा ना, आम्ही जेव्हा एक्झिबिशनला जातो ना त्यावेळेला सुरुवातीला कोल्ड प्रेस सांगायचो, कारण ते लोकांपर्यंत जायचं. आता आम्ही मुद्दामून वूड प्रेस सांगतो, म्हणजे लाकडी घाण्यावरचं तेल. म्हणजे ती जी कॉन्सेप्ट आहे ना, लाकडी घाण्यावरचं तेल ही, आणि नुसतं कोल्ड प्रेस. मग ते कोल्ड प्रेस मेटलवरती पण होतं आणि लाकडी घाण्यावरती पण होतं. मग लाकडी घाणा म्हणजे कोल्ड प्रेस मध्ये तुम्ही डिफाईन कसं करणार, हे कशावरचं आहे.
तर म्हणून आम्ही आता लाकडी घाण्यावरचं तेल म्हणजे वूड प्रेस ऑइल, आणि तुम्ही जर बघितलं तर श्रीजी ऑइलच्या खाली आम्ही वूड प्रेस ऑइल पण टाकलेलं आहे आता, म्हणजे स्पेसिफिक केलं ते आता, की पहिल्यांदा जे कोल्ड प्रेस होतं ते आता वूड प्रेस म्हणून, आणि पहिलंही वूड प्रेसच होतं पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ते कोल्ड प्रेस सांगत होतो, पण आता त्याच्यामध्ये स्पेसिफिक डिफाईन केलं की हे वूड प्रेस आहे. न्यूट्रिशनल व्हॅल्यूज जास्त आहेत, म्हणजे मेटल मध्ये करण्यापेक्षाही लाकडी घाण्यावरती न्यूट्रिशनल व्हॅल्यू भरपूर मिळतात, आणि मेटल मध्ये इल्ड थोडं जास्त मिळतं, लाकडी घाण्यामध्ये थोडं इल्ड कमी मिळतं. म्हणजे आता एक्झाम्पल 15 किलोचं जे आपण म्हणतोय 5 किलो मिळतं लाकडी घाण्यावर, त्याच्याऐवजी 5.5 ते 6 मिळेल, किंवा थोडं कदाचित सीड मध्ये जर तेल जास्त असेल तर जास्तही मिळेल. आणि मेन काय होतं की जे मगाशी वेस्ट सांगितलं ना मी, तर ती पातळ येते त्यामध्ये आणि याच्यामध्ये जाड येते, एवढाच. कारण जाड का, त्याच्यात तेलाचं हे जास्त कंटेंट जास्त असतात आणि म्हणून ते गाई गुरांना दिलं तर दूध जास्त येतं. ऍक्च्युली सुरुवातीला घाण्यामध्ये शेंगदाणा किंवा जे आता मी शेंगदाण्याचं सारखं उदाहरण का देते, तर शेंगदाण्याचं तेल हे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून मी शेंगदाण्याचं सांगते. करडई असेल, सूर्यफूल असेल, कुठलंही तेल असेल, तीळ असतील, हे जेव्हा सीड आपण घाण्यामध्ये टाकतो, तर आता घाणा तुम्ही इथे चार्ट आहे माझ्याकडे, तो चार्ट तुम्ही एकदा दाखवा, म्हणजे त्याच्यामधनं साधारण कळेल की कसं प्रोसेसचा पूर्ण चार्ट आम्ही तिथे ठेवलेला आहे. तर घाण्यामध्ये जेव्हा आपण हे सीड टाकतो, ते चालू केल्यानंतर ते गोल फिरतं, त्याला पाट आणि लाट म्हणतात. म्हणजे पाट म्हणजे तो घाणा आणि लाट म्हणजे ती लाटच, म्हणजे तर ती जी फिरते. आता पूर्वीचे गाणे होते ना, त्याच्यामध्ये ती लाट फिरायची, आता जरा मॉडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये, कारण असं जर केलं तर ती लाट आली तर ती फटकन लागू शकते, तर आता त्यांनी मॉडिफिकेशन काय केलं की पाठ फिरतो, लाट एकाच ठिकाणी असते. तर ते जेव्हा फिरतं तर ते चर्न होतं त्याच्यामध्ये, आणि थोडंसं त्याला पाणी शिंपडायला लागतं. मग ते पाणी शिंपडलं की मग त्याच्यातनं तेल सुटतं, आणि मग ते तेल सुटलं की एका पॉइंटला आता ते आम्हाला डोळ्याला माहिती आहे, समजतं, त्यामुळे ते कळतं की आता तेल झालेलं आहे. तर मग त्याच्या खाली एक पाईप असतो, तो ओपन केला की त्याच्यातनं तेल खाली येतं. मग आम्ही काय करतो, चहाची गाळणी असते ना, तर सेम तशीच गाळणी, फक्त जरा मोठी, तर ती गाळणी तिथे लावलेली असते, आणि पातेल्यात किंवा असं ती गाळणी लावून त्याच्यातनं तेल खाली येतं, ते सेट केलं जातं. आपल्याकडे फिल्ट्रेशन हा प्रकार नाहीये. सेट केलं की वरती जे येतं ना, म्हणजे खाली पार्टिकल्स बसतात आणि वरती जे येतं ना, ते तेल आम्ही वापरतो. आता पूर्वी ना आम्ही एक 2 ते 3 दिवसच सेट करायचो, किंवा मॅक्स टू मॅक्स 4 दिवस. मग वरती जे तेल यायचं ना, ते आता तुम्ही हे बघताय ना बॉटल्स, तर त्या बॉटलमध्ये खाली एवढं बसायचं, कारण त्याला सेटलिंग टाइम कमी मिळायचा, त्यामुळे ते बॉटलमध्ये बसायचं किंवा कॅन मध्ये बसायचं. आता सुरुवातीला लोकांना खूप छान वाटायचं, पण त्याच्यातले ड्रॉबॅक मग कळायला लागले की जेवढं बसतं ना तेवढं तेल कमी होतं. आता ते एक तर महाग तेल, त्याच्यामध्ये 2 जेवणाचं तेल कमी झालं, करेक्ट. मग आणि तोपर्यंत एक विश्वासार्हता असते ना, ती पण आमच्यावरती बसलेली होती लोकांची. तर मग त्यांनी स्वतःच, आणि माझे कस्टमर असे आहेत ना की जे मला नावाने साथ मारतात, इतकं एक चांगला रॅपो आमचा झालेला आहे. आता माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तर हे जे आहे हे सेट जास्त करून दे आम्हाला. तर मग आम्ही ते थोडं सेटलिंग जरा जास्त करायला लागलो. मग काय होतं, जेवढं सेटलिंग तुम्ही जास्त कराल, सेट जास्त कराल, तर तेवढं ते वरती पातळ होत जातं, कारण त्याच्यातले ते पार्टिकल्स खाली बसायला लागतात ना, मग ऑब्व्हियसली ते पातळ होणार. पण कस्टमरना तोपर्यंत माहिती झालं की हे असं, आणि मी सगळ्यांना ही प्रोसेस सांगते, किंवा हा पण असं लपवून नाही आम्ही काही ठेवत. त्यांनी कुठलाही प्रश्न विचारू दे, त्या प्रश्नाची 4च्या ऐवजी 6 शब्द आम्ही सांगू किंवा 6 वाक्य सांगू, एक्स्ट्रा माहिती देऊ, पण त्यांच्यापासून लपवून नाही ठेवायचं. 4 वर्ष सुरुवातीला 2017 ते लॉकडाऊन नंतर 2023 पर्यंत
बरीचशी लोक अशी आहेत जी आलटून पलटून आम्हाला व्हेरीफाय क्रॉस चेक करायची. कसं, फॉर एक्झाम्पल शेंगदाणा तेल जे आहे ते आम्ही 350-370 रुपयाला आम्ही देतो. ते लोक शेंगदाणा घेऊन यायचे, त्यांना आम्ही तेल काढून द्यायचो आणि आपलं तेल आणि त्यांचं तेल दोन्हीची क्वालिटी कशी आहे, त्याचा वास कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, ते किती टिकतं, किती राहतं, हे चेक केलेलं आहे. त्यावेळेस लोकांना असा प्रश्न पडायचा, अरे तुमचं तेल इतकं स्वस्त का देता तुम्ही, आमचं तेल आम्हाला 600 रुपयाला पडतं. मग त्यावेळेस आम्ही असं सांगायचो, तुम्ही हे जे शेंगदाणे आणलेले हे तू कुठून आणले, शेजारचा वाणी, त्यामुळे ते शेंगदाणे तुम्हाला 150-200 रुपये किलोला मिळालेले आणि ते 5 किलो घेतल्यावर तुम्हाला त्याचे 1000 रुपये झालेले. मग त्याची आम्ही काढायचो त्याचे पैसे, पॅकिंगचे पैसे, परत त्यांचं येणं जाणं हा खर्च कॅल्क्युलेट व्हायचा. आणि आम्ही जे शेंगदाणे घ्यायचो आयदर एपीएमसी किंवा डायरेक्ट शेतकरी यांच्याकडून घ्यायचो, त्यामुळे ऑब्व्हियसली रॉ मटेरियल मधला जो फरक होता ती मोठी गॅप होती. आणि शिवाय पेंड निघाल्यानंतर पेंड आम्ही गोठ्यांमध्ये देतो, त्यामुळे त्याचेही 2 पैसे आम्हाला मिळतात. मग हे ज्यावेळेस आम्ही लोकांना कॅल्क्युलेट करून सांगितलं आणि इतकी ट्रान्सपरन्सी ठेवून सांगितलं, त्यावेळेस लोक म्हणले, अरे हा आता परफेक्ट आहे तुमचं, म्हणून तुम्हालाही परवडतंय. मग मुंबईपासून लोक इथे यायचे, 1दा 2दा 4 वेळा त्यांनी काढलं. नंतर आजपर्यंत 9 वर्षात त्यांनी हा प्रयोग कधीही करण्याचा धाडस केला नाही, कारण त्यांना माहितीये बाबा हे शेंगदाणे बल्कमध्ये येतात, कमी रेटमध्ये मिळतात, त्यामुळे हेच तेल घ्या. आणि स्टील सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी क्वालिटी 2009ला होती, 2017ला सॉरी होती, तीच आज आहे. आणि सांगायला आवडेल, गेल्या 10 वर्षात आम्ही स्वतःहून आमचेच नंबर लोकांपर्यंत दिलेले. म्हणजे उद्या कोणाला वाटलं काही सजेशन द्यावं, काही तक्रार आहे, काही समस्या आहे, काही अडचण आहे किंवा तेल कसं वापरू, आमचं डायरेक्ट ऍक्सेस 24 तास आहे. वेअर ॲज रिफाईंड ऑइल मार्केटमध्ये जे तेल आहे त्यांच्याबद्दल त्यांना काही वाटलं तर ते आज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. हा एक आमचा महत्वाचा USP मी म्हणू शकेल, किंवा आमचं ट्रान्सपरन्सी. बेसिकली आय मीन टू वॉटर मॅनेजमेंट. मी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर ट्रीटमेंट मध्ये आहे. लॉकडाऊन मध्ये हे सगळे व्यवसाय बंद होते. लॉकडाऊन मध्ये मला आमचा पूर्ण स्टाफ, आम्ही कधीही थांबलो नाही. लॉकडाऊन पेक्षा भयानक परिस्थिती परत येऊ शकते का तर माहित नाही, बरोबर आहे, पण जर आली तर आपल्याला हेल्थ सेक्टर आणि FMCG सेक्टर हेच वाचवू शकेल असं माझं मत आहे. आणि जे आम्ही अनुभवलंय. फक्त मी एक सजेशन देईल, तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त होल हार्टेडली करा. ते पार्ट टाइम म्हणून कधीच करू नका, किंवा माझा वेळ जात नाहीये असं अजिबात करू नका. तुम्ही होल हार्टेडली फुल टाइम म्हणून करा. आणि मी म्हटलं तसं तुम्ही ऑपॉर्च्युनिटी बघा, तुम्ही प्रॉब्लेम कडे बघू नका. तुम्हाला काही कोणी थांबवायला येणार नाही. आणि आज 140 कोटी लोकसंख्या आहे, लोकांना रोज हव्यात या गोष्टी. आणि आज मी म्हटलं तसं सुरुवातीला ह्याला प्रोडक्शनला लिमिटेशन्स आहेत, हे अजून आज जेवढे आहेत ह्याच्या 100 पटीने जरी वाढले तरीही डिमांड कमी होणारी नाही आहे, ही डिमांड वाढणारीच आहे. नाही, बेसिकली कसं आहे, अगदी स्पष्ट सांगायचं तर मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत असं जे म्हटलं जातं ना, ते पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे. कारण काय माहितीये, आपल्याला बाळकडूच म्हणजे आपण पूर्वीपासून बिझनेस मधलेच आहोत खरं म्हटलं तर. तुम्ही इतिहास बघा मराठी माणसांचा, हे बिझनेस मधलेच आहोत. पण ते ना गेले काही वर्ष, 10-15 वर्ष किंवा त्याच्या आधी असं ते हॅमर केलं गेलं की तुम्ही बिझनेस नाही करू शकत. कारण का तर महाराष्ट्र मराठी आहे. आपण जर बिझनेस केला तर बाकीचे लोक, माझा त्यांच्यावरती काय आक्षेप नाही, पण जे येणारे असतील मग त्यांचा बिझनेस होणार आहे का, नाही होणार आहे. मग आपल्यावरती ते असं, आणि एखादी गोष्ट हॅमर केली ना की ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते आणि आपण तोच विचार करतो की मी कधीही बिझनेस करू शकत नाही. मी जेव्हा सांगते ना, आता माझे काही नेटवर्किंग ग्रुप आहेत, तेव्हा मी तिथे सांगते की बिझनेस करा, म्हणजे 10 to 5 नका करू. त्यावेळेला हे ऍप्लिकेबल माझ्या घरच्यांसाठी पण पडतं. तर माझा मोठा मुलगा तोही बिझनेसमध्ये आहे, माझी सूनही बिझनेसमध्ये आहे, धाकटा मुलगा तोही बिझनेसमध्ये येणार आहे. फक्त आता तो स्वतःहून बोललाय की नाही, मला थोडंसं ना दुनिया काय आहे, बॉस म्हणजे काय हे मला बघायचंय. आणि केवळ ते बघण्यासाठी म्हणून तो गेलेला आहे तिथे. तर
बिझनेस प्रत्येक माणसाने केला पाहिजे, मग तो मराठी असो किंवा काय, असा माझा काही आक्षेप कोणावरती नाहीये, पण बिझनेस केला पाहिजे. त्याच्यामध्ये चढ उतार येणार का, तर 100% येणार. आणि जर चढ उतार नाही आले ना, तर मग त्यात मजा पण नाहीये. तुमचं असं स्टेडी, आता एक रिलेशन बघू आपण. जर एखादं रिलेशन जर स्टेडी असेल ना, तर त्या रिलेशनला मजा पण येत नाही. त्याच्यामध्ये जर चढ उतार असतील तर ते रिलेशन जास्त चांगलं लोणच्यासारखं मुहूर्त म्हणतो ना, मध्ये नवरा बायकोच असं नाही, कुठलंही रिलेशन असेल. सेम तसंच आहे ना. आपण बिझनेस मध्ये फक्त असं पैसे येतात पैसे येतात पैसे येतात, मग काय होतं, जे चाललंय तेच. पण फीडबॅक आले, मग त्याच्यातनं जसं मगाशी मी म्हटलं की फेस येतोय, मग फेस येऊ नये म्हणून काय करायचं, मग त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स होतात ना. मग ते हळूहळू म्हणजे चढ उतार सगळेच येतात. आता जसं कोविड आला, कोविडमध्ये पहिल्यापेक्षा ऑब्व्हियसली आमचा पण बिझनेस थोडा कमी झालाच ना. असं नाहीये की आमचा बिझनेस खूप वाढला कोविड म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं कोविड आला आणि आमचा बिझनेस वाढला, असं नाहीये. आम्हालाही सेटबॅक बसलंय. जवळजवळ 3 वर्ष आम्ही पण त्याच्यातनं बाहेर आलोय, म्हणजे ताऊन सुलाखून म्हणतो ना, तसे आम्हीही बाहेर आलोय. पण 3 वर्षानंतर पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली. म्हणजे सांगायला मला वाईटही वाटतंय की आमच्या काही कस्टमर्स, कोणाचे मिस्टर गेले, कोणाच्या मिसेस गेल्या, मग त्यांना फोन केल्यावरती असं असं झालं ना, तर मग आता तेल महाग आहे ना, तर आम्ही नाही घेऊ शकत. आम्हाला वाईट तेव्हाही वाटलं की अरे असं नाही व्हायला पाहिजे होतं. शेवटी आपल्या हातात काही नसतं. पण आज तीच व्यक्ती परत सुरू केलं ना त्यांनी. तीच व्यक्ती जिचे मिस्टर गेलेले किंवा ज्यांच्या मिसेस गेलेल्या किंवा इतर कोणी जे कमवणारी व्यक्ती गेले, ते काय शेवटी शो मस्ट गो ऑन. तिथेच थांबत नाही ना आपलं जीवन. कमवणारी व्यक्ती गेली, दुसरे कमवले, दुसरी लोक आली कमवणारी, मग पुन्हा ते श्रीजीकडे आले. तर ती एक जो आमचा जो USP जो आहे ना, की शुद्ध द्यायचं आणि चांगलंच द्यायचं. म्हणजे कितीही कोणी काही बोललं तरी पैशासाठी कुठल्याही वेळेस अंगीकाराच्या नाहीत, हे आमच्या दोघांचंही ठरलेलं आहे. आणि तेच आम्ही आमच्या मुलांना पण सांगितलेलं आहे की उद्या भविष्यामध्ये याच्या घरचे असतील, माझ्या घरचे असतील, तुम्ही ज्या वेळेला याल तेव्हा तो एक बेस आहे, त्या बेसला हलवायचं नाही. त्यामुळे कस्टमरचा जो विश्वास आमच्यावरती आहे ना, तो कुठेही आम्हाला ढळून द्यायचा नाही. मला असं वाटतं एक मी कुठल्याही मराठी आणि भारतीय माणसाला सल्ला देण्याइतपत आम्ही मोठे नाही, पण समोर जे लहानपणापासून जे ऐकत आलेलं आहोत, तर मला एक कळकळीने एक विनंती करेल मी सगळ्यांना. आपण पहिले म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही हे वाक्य आपण विसरलं पाहिजे. किंवा आपण म्हणजे खेकड्याचं, ती उपमा आपण स्वतःला आपल्या आजूबाजूच्या कोणालाही देण्याचं आपण थांबवू. आणि आपल्याला लोक मदत करणारीच भेटणार आहेत ह्याच्यावरच आपण विश्वास ठेवू. आणि हे सगळं सुरू करण्याच्या आधी जे आपलं महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय, त्यांचं चरित्र आवर्जून प्रत्येकाने वाचावं. लोकसंग्रह कसा वाढवावा, लोकांना टिकवून कसं ठेवावं, वेळ प्रसंगी पाय मागे कसा घ्यावा आणि जोरदार मुसडणी कशी मारावी, इथपासून म्हणजे ए पासून झेड पर्यंत, इथपासून अंतपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या छत्रपतींच्या चरित्रामध्ये लक्षात येतील. आणि ते चरित्र वाचून मला वाटत नाही आपला कुठलाही मराठी भारतीय माणूस व्यवसायामध्ये मागे पडेल, अजिबात नाही पडणार. अशी माझा ठाम विश्वास नाहीये, तर माझी श्रद्धा आहे 100%. आणि अजून एक मी म्हणेल, आपण जर करत असो किंवा आपल्या माहितीत असे कोण आपले मित्र परिवार काही ओळखीचे व्यवसाय करत असतील, तर आदरणीय जे आपले पंतप्रधान म्हणतात वोकल फॉर लोकल, हे आपण झालं पाहिजे. वोकल फॉर लोकल. आणि आपल्याच लोकांचे व्यवसाय प्रमोट करण्यामध्ये अगदी कमीपणा, लाड ह्याची बाळगण्याची अजिबात गरज नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यावरती अजून मी एक सांगेन, मी ज्या नेटवर्किंग ग्रुपमध्ये आहे, तर आम्ही सगळ्या लेडीज आहोत तिथे.
आता लेडीज पण एवढ्या लेडीज एकत्र राहू शकत नाहीत. हे जी कन्सेप्ट आहे ना ती आम्ही पूर्णपणे म्हणजे त्याला सुरुंग लावलेला आहे खरं म्हटलं तर. आम्ही सगळ्या एकत्र असतो, एकत्र बिझनेस करतोय, बिझनेस एकमेकींना देतो. आणि आजही तुम्ही जर बघितलं ना तर माझ्या स्टेटसला आमचे असे ठरलेले वार असतात की या वारी एवढ्या लोकांचं स्टेटसला आपापल्या ठेवायचं. तर प्रत्येक जण ठेवतं. नाही तुमच्या स्टेटसला जर असेल तर तुमच्या ओळखीचे लोक तुम्हाला विचारणार, अरे हे काय ठेवलंय, मग अच्छा हे मिळतं का, मग त्यांना मी फोन करते. असं मग एकमेकींचा बिझनेस आम्ही वाढवतो. म्हणजे सगळे मराठी आहेत आणि लेडीज सगळ्या मराठी होता, पण एकमेकींचा बिझनेस वाढवतो. म्हणजे कुठेही कोणी असं पाय ओढत नाहीये. आणि अजून मी एक मी लोकांना हे सांगेन तुमच्या माध्यमातून की आपण मराठी लोक आहेत ना, पैशा संदर्भात घरात बोलत नाही. तो एक आपला खूप मोठा ड्रॉबॅक आहे, जो मी हा माझ्या घरात मोडून काढलाय. तुम्ही जेव्हा एकत्र बसतो ना आपण सगळे, त्यावेळेला उगाच काहीतरी फालतू कारणांवरनं बोलत बसतो. ते नाही बोलायचं. एकत्र बसलो ना की पैशांचा विषय काढलाच पाहिजे. व्यवसायातनं पैसे कसे कमवायचे, तो वाढवण्यासाठी काय काय करायचं, सगळ्या गोष्टी म्हणजे मार्केटिंग पासून सगळ्या. म्हणजे आपण आपल्याकडे मला आठवतंय आम्ही जेव्हा कधी असा विषय काढला घरी तर आई म्हणायची जेवण आता नंतर बोला काय ते, आणि काय पैसे करताय किंवा असं. ती वेगळ्या मेंटॅलिटीची लोक होती. आपण तसं नाही होत. तर आता आपण ना हे बोललं पाहिजे. आणि हे आई वडिलांचं कर्तव्य आहे किंवा मोठ्या लोकांचं कर्तव्य आहे की मुलांना त्याची गोडी लावावी. पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. म्हणजे असंही नाही झालं पाहिजे की तुला एसीत बसायचंय, एसी ऑफिस मध्ये बसायचंय, पण तुम्ही वेच दाखवत नाही आहात. मुलांना तुम्ही रस्ते दाखवायला पाहिजेत ना. तुम्ही फक्त असं नाही सांगू शकत की तुला तिथे पोचायचंय, हे नाही सांगायचंय. तिथे पोचण्यासाठी तुला कसं जायचंय हे पण सांगणं गरजेचं आहे. तर तशा पद्धतीने ना आपल्या घरात बोललं गेलं पाहिजे, जे आपल्या घरात बोललं जात नाही. आता कदाचित थोडासा ट्रेंड बदलतोय, लोक बोलतायत, पण हे बोललं गेलं पाहिजे. आणि एक गुजराती म्हण आहे, ती मी नेहमी सांगते की माझ्या गुजराती बऱ्याच मैत्रिणी आहेत, मित्र आहेत. तर तेरे माटे एटला तो मेरे माटे केटला असं एक म्हटलं जातं गुजरात्यांमध्ये. ते जेवायला बसले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये हेच वाक्य असतं किंवा बोललं जातं त्यांच्याकडे पैशाच्या बाबतीत. तर हे आपणही बोललं पाहिजे. म्हणजे याच्यात भांडणं लावते का, मी भांडण नाही लावते, दोन भावांमध्ये भांडण लावत नाही किंवा घरामध्ये भांडण नाही लावत, पण हे बोललं पाहिजे. कसं आहे, आता मी जर ह्याच्याशी बोलले ही गोष्ट तर तो मला काहीतरी इनपुट देईल ना की अरे तू कुठे अडखळलेस, तर मला सांग, मी ह्याच्यामध्ये तुला काही मदत करू शकते का. घरातले जर आपण एकमेकांना मदत केली ना तर आपण बाहेरच्यांना पण मदत करू शकतो. आपणच एकमेकांना जर मदत नाही केली किंवा आपल्याच घरातच माहिती नाहीये मी काय करते, कसं करते, मार्केटिंग काय करते, हे जर घरातच माहित नाही तर मी बाहेरच्यांना सांगूच शकत नाही. त्यामुळे घरामध्ये बोला, तुमचे व्यवसाय वाढवा आणि पैशाबद्दल बोला. कारण जितका विचार, आता थोडासा मी याच्यावरती माझा बिलीफ आहे की आपले विचार जसे आहेत ना तसं आपण घडत जातो. तुम्ही जर विचार असे संकुचित ठेवलेत ना तर तुम्ही पण तसेच राहणार. म्हणजे बोलणाऱ्याचे दगड पण विकले जातात. तसं तुम्ही बोलायला सुरुवात तर करा, युनिव्हर्स भरभरून देणार आहे. पण बोला तर, युनिव्हर्सला कळलं तर पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ते. तुम्ही बोला आणि घरामध्ये माणसांशी बोला. जे आता मोबाईलमुळे खूप म्हणजे नाके बरोबर आहे बोलणं. प्रत्येक जण आपापल्या खोलीमध्ये बसलेला असतो मोबाईल वरती. ते त्याच्या ऐवजी ना घरामध्ये बोला, व्यवसाय वाढेल, माणसं एकमेकांच्या जवळ येतील. तर मला खरंच असा एक मेसेज द्यायचा आहे तुमच्या थ्रू. मी हे करते. आमच्या घरामध्ये आम्ही एक दिवसातून, असं नाही की आम्ही 4 तास बसतो, पण दिवसातून कमीत कमी 10 मिनिट्स तरी, 10 मिनिटं तरी एकमेकांशी बोललं पाहिजे.
भले काही बोला तुम्ही, पण बोललं पाहिजे. आणि पैशाविषयी तर बोललंच पाहिजे, व्यवसायाविषयी बोललंच पाहिजे. हे कटाक्षाने झालं पाहिजे खरं तर. म्हणजे महाराष्ट्र तर मोठा होणार आहे, मराठी माणूस मोठा होणार आहे आणि मोठा होताच आहे आणि होणारच आहे. जसं आपले आदरणीय पंतप्रधान म्हणतात मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया, तर खरंच आहे आपण जे पूर्वांपार चालत आलेले जे बिझनेस आहेत ना ते पण वाढवले पाहिजेत आणि तरच खऱ्या अर्थी मेक इन इंडिया पुढे जाईल. Hi, this is, you must be thinking it's milk, right? White in color, but it is not milk. This is coconut oil, and right now it is 11:30 in the morning. We are in our Swami Farms, and the temperature right now is around 17 degrees. So you can see this is white because it has freezed due to low in temperature. So people think when this is white it's not pure and all that. So let me tell you, if this freezes, that means it's pure. Secondly, we have this oil, many uses of this oil, very pure, healthy, and people do recommend South Indian cooking in their recipes. Plus you have many uses of this oil, like you can use for dry skin, very good results. Then weight loss, they recommend coconut oil to drink early in the morning, 2 teaspoons. Then very good for psoriasis. We have good results in psoriasis. Many of our customers, they buy only to use for psoriasis, wherever it is, whether it's any part of the body, especially in hair also. On the hair also you can use. Secondly, many people have hair fall complaints. I recommend people to mix it with castor oil and use this oil, and many have come over this problem by using this mixture. So thank you very much. Do buy coconut oil, very pure and healthy. Thank you very much. अतिथी देवो भव हे आपल्याकडे खूप आधीपासून म्हटलं जायचं. म्हणजे मला आठवत आहे अजूनही की आपल्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती यायची ना, ते आत्ताची कन्सेप्ट नाही सांगत, मी आधीची सांगते की आपल्याकडे एखादी व्यक्ती जेव्हा यायची ना, मी हे बघितलेलं आहे, तर ती जेवल्याशिवाय कधी बाहेर गेली नाही घरातनं. म्हणजे अतिथी देवो भव हे त्यावेळेला जितकं होतं. आता खरंच शक्य नसतं कारण आपणच घरात नसतो. आता मी पण घरात नाहीये, त्यामुळे आपण नाही हे करू शकत. पण तुम्ही जे आता हे सगळं करताय ना, ते खूप कौतुक वाटतंय मला तुमचं. की एखादी गोष्ट जसं हॉस्पिटॅलिटी तुम्ही म्हणताय, मी जसं सांगितलं मला की एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, ती जेवल्याशिवाय बाहेर जात नाही, बरोबर. तर तुम्ही पण अशी लोक निवडताय की ज्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल आणि तुम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जाताय. की एखादी गोष्ट काय म्हणजे ट्रॅडिशनल काही लोक करतायत आमच्यासारखी, तर त्यांना एक काय म्हणतो प्लॅटफॉर्म कसा मिळेल त्यांच्यासाठी, तर तोही तुम्ही एक छान आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्याबद्दलही तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही इथपर्यंत आलात आणि एक छान आम्हाला प्लॅटफॉर्म करून दिलाय. तर म्हणजे इंडियन हॉस्पिटॅलिटी आणि अतिथी देवो भव हा जो उपक्रम आहे, हा खरंच मी थँक्यू तुम्ही आलात आणि तुम्ही हा जो विषय निवडलेला आहे बाबा इंडियन हॉस्पिटॅलिटी मॅगझिनच्या माध्यमातून, तर खरंच आपल्या भारतामध्ये गौरवशाली परंपरा होती. संपूर्ण जगाला आपणच बेसिक आचार विचार काय असावेत, मॅनर्स काय असावेत, हे आपल्याकडेच होते. तो वास घेतच सगळे इंग्रज आणि सगळे इथपर्यंत आले. का तर आपल्याकडे सोन्याचा दूर निघत होता. आपण फक्त मॅडम जसं म्हटलं बाबा दुपारी कोण आला किंवा एक जास्तीचा माणूस आला तरी आपल्याकडे आपण जेवल्याशिवाय सोडत नाही. आपण मी तर म्हणतो ह्याच्या पुढे जाऊन आपण पशु पक्ष्यांचाही विचार केलेला आहे. जेवताना आपण
एक घास बाजूला काढायचो. तो का तर बारीक मुंग्या असतात, किडे असतात, त्यांच्याकरता ठेवायचो. तुम्हाला आठवत असेल तर पूर्वीच्या काळी दिवाळीमध्ये रांगोळी ही धान्याच्या पिठापासून काढली जायची. ती रांगोळी नंतर पशुपक्षी खायचे. मग इतकं मायक्रो लेवलला आपल्या पूर्वजांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. आणि मी म्हणेल भारतातल्या परंपरा, भारतातला धर्म जो काय आहे हा सगळ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला धर्म आहे आणि आपल्या चालीरीती आहेत. आणि वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. म्हणजे इंडियन हॉस्पिटॅलिटी मॅगझिन, अतिथी देवो भव, खरंच थँक्यू.